हे भारतीय संविधानामुळे, हे त्यामुळे बाबासाहेब म्हणाले की हे संविधानाचा बेनिफिट आहे, पण ते जर तुम्ही थोडंच लक्षात घ्या, ते जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मध्ये गेलात. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. संपूर्ण जगाला ज्याने सुख शांती मानवतेचा संदेश दिला, असे देव आणि मनुष्याचे शास्त्र, विश्व शांती दूत तथागत भगवान बुद्ध. तथागताने मानवाच्या कल्याणासाठी प्रस्थापित केलेला सद्धम्म, याच सद्धम्मावरती आरूढ असलेला, सुगताने प्रस्थापित केलेला पूजनीय पवित्र भिक्खू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले, असे या देशाचे देशभक्त, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करतो. विशेष करून एप्रिल महिना आला की आपल्याला सर्वांना विशेष करून आठवण होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची. त्याच गोष्टीला समोर ठेवून आदरणीय पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंजी महास्तवीर पंथीने सुद्धा 11व्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अनुसरून प्रथमतः आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. मंगलमैत्री मंगल कामना व्यक्त करतो. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण संपन्न करतो. या जगामध्ये, इवन भारतामध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणून जर एखाद्या महापुरुषांचा गुणगौरव केला जात असेल तर ते म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीचा. उपासक आणि उपासिकांनो, बाबासाहेबांची जयंती संपन्न करताना काही गोष्टी स्मरण केलं पाहिजे, आठवण केल्या पाहिजे. आणि त्या जर आठवण केल्या तर कदाचित आपण ही जयंती संपन्न करतो याचा आपल्याला आनंद होईल. जे आपण पाहत असाल तर लक्षात येईल, बाबासाहेबांची जयंती संपन्न करताना बरेच उपक्रम आयोजित केले जातात आणि ते पूर्णत्वास सुद्धा नेण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे बाबासाहेब असं म्हणाले होते की समाजाची प्रगती ही मोजायची असेल तर त्या समाजामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांची कशी प्रगती आहे त्यावरून लक्षात येतं की त्या समाजाची काय स्थिती आहे. आजही आपण बघतो
बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेस साधारणपणे स्त्रिया भरपूर प्रमाणात या कार्यामध्ये सहभागी असतात. तसं बाबासाहेबांना मानणाऱ्या स्त्रियाच फक्त याच्यामध्ये सहभागी होतात किंवा बौद्ध स्त्रिया सहभागी होतात. परंतु मला आठवण करून द्यायची आहे की बाबासाहेबांनी फक्त उपकार बौद्ध स्त्रियावरती किंवा मानणाऱ्या स्त्रियावरती केले नाही. बाबासाहेबांनी सर्वात मोठे उपकार जर केले असतील तर ते स्त्रियावरती, त्याच्यानंतर कुणावरती, त्याच्यानंतर जे असतील मग दलित असतील, शूद्र असतील, ओबीसी असतील किंवा या भारतात राहणाऱ्या प्रत्येकावरती बाबासाहेबांनी उपकार केले. परंतु सर्वात जास्त उपकार स्त्रियावरती केले. तुम्ही म्हणाल कसं काय भंतीजी? मी तुम्हाला थोडस स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रियाचे गॉड फादर म्हटलं तर हरकत नाही. कारण इथे भारतामध्ये स्त्रीची अवस्था कशी होती आपण पाहिलं तर लक्षात येईल. इथे स्त्रीला महत्व सोडून द्या, तिचं अस्तित्व सुद्धा मान्य करायला तयार नव्हते. परंतु बाबासाहेबांना हे सर्वस्व प्राप्त करून दिलं. काय काय प्राप्त करून दिलं तर पाहिल्याच लक्षात येतं. आणि बऱ्याच स्त्रिया आज जेव्हा केव्हा बाबासाहेबांची जयंती येते किंवा बाबासाहेबांच्या जीवनात एखादा प्रसंग येतो तर तेव्हा त्या स्त्रियांना असं वाटतं की हे बाबासाहेब म्हणजे एका समाजाचे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त ते आमच्यासाठी कामाचे नाहीत. परंतु ज्यांना ज्यांना असं वाटतं की बाबासाहेब खरंच आमच्या कामाचे नाहीत तर त्या व्यक्तीने किमान बाबासाहेबांचं एखादं तरी पुस्तक वाचलं पाहिजे. आणि जर बाबासाहेबांचं पुस्तक वाचायची इच्छा नसेल तर किमान भारतीय संविधान तरी वाचलं पाहिजे. म्हणजे कळेल की बाबासाहेबांनी खरंच स्त्रियावरती उपकार केले आहेत की नाही. या भारतामध्ये ज्या स्त्रीला घराच्या बाहेर निघण्याचा अधिकार नव्हता, म्हणजे या भारतामध्ये अशी परिस्थिती होती की घराच्या बाहेर निघण्याचा अधिकार नव्हता. या स्त्रीला इथे भारतीय स्त्रीला तिला तिच्या मनाने विवाह करण्याची परवानगी नव्हती. एवढंच कशाला, तिचा विवाह ज्यांच्या सोबत होत असेल तो किती वयाचा आहे हेही ठरवण्याचा अधिकार नव्हता. मग ते केवळ बौद्ध स्त्रीलाच होता असं नाही, हे बंधन फक्त बौद्ध स्त्रीलाच होतं असं नाही, तर भारतातल्या प्रत्येक स्त्रीला होतं. भारतातल्या प्रत्येक स्त्रीला जर समजा तिचं वय 9 वर्षाचं असेल तर तिचा पती 60 वर्षाचा असेल, कधी कधी तर 90 वर्षाचा, 70 वर्षाचा, 80 वर्षाचे अनेक उदाहरणं साहित्यात आहेत. अशा व्यक्तीचं जर समजा 90 वर्षाचं वय असेल आणि त्याचं आयुर्मान साधारणपणे 100 वर्षाचं होतं. 9 वर्षाची स्त्री आणि 90 वर्षाचा माणूस, त्यांचा विवाह झाल्यानंतर 10 वर्षामध्ये तो मरण पावायचा आणि मरण पावल्यानंतर त्या 9 वर्षाच्या स्त्रीमध्ये आणखी 10 ऍड केले तर 19 वर्षाच्या मुलीला खऱ्या अर्थानं जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. तिला त्या पती सोबतच जावं लागायचं आणि ती जात नसेल तर तिला जबरदस्ती त्या सरणामध्ये टाकलं जायचं. अशा अवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकर या भारतामध्ये स्त्रियावरती एक प्रकारची जादू करतात, एक प्रकारचं परिवर्तन करतात. बाबासाहेब भारत देशाची संविधान लिहून एक असं परिवर्तन करतात की या स्त्रिया, इथल्या स्त्रिया आज आपण पाहतो ज्याला घराच्या बाहेर निघण्याचा अधिकार नव्हता, त्या स्त्रिया आज खऱ्या अर्थाने अख्खी एखादी इंडस्ट्री असेल, एखादी कंपनी असेल, एखादं डिपार्टमेंट असेल, एखादं एअरप्लेन असेल किंवा एखादं कुठलीही गोष्ट असेल, ते पूर्णच्या पूर्ण हँडल करतात. ही बाबासाहेबांची किमया आहे. आपण पाहतो की साधारणपणे पुढे लक्षात येतं की ज्या कोणत्या स्त्रियांचं वर्णन करू आपण, या भारतामध्ये स्त्रियांना अशा प्रकारचं म्हटलं जायचं
की ही उपभोगाची वस्तू आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. तिला म्हणजे तिचं काय मन आहे हेही समजून घ्यायचा अधिकार नव्हता. पण आज आपण पाहतो की बाबासाहेबांनी ही देण दिली की स्त्रियांना साधारणपणे कुठलीही गोष्ट करायची असेल तर तिला कायद्याने तिला परमिशन मिळतं. जसं एक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल की बाबासाहेब आंबेडकर चंद्रपूरला गेले होते. चंद्रपूर हे महाराष्ट्रामधलं ठिकाण आहे. तिथे कोळशाच्या खाणी आहेत. त्या कोळशाच्या खाणीकडे बाबासाहेब जेव्हा कामगार मंत्री होते, कामगार मंत्री असताना त्या ठिकाणी ते गेले. आणि गेले असताना त्या ठिकाणी अनेक स्त्रिया काम करत होत्या. तर काम करताना बाबासाहेब त्या खाणीजवळ गेले आणि खाणीजवळ गेल्यानंतर ते त्यांना विचारू लागले की इथे कोण कोण काम करतं. तर बाबासाहेब मिनिस्टर होते, तर मिनिस्टर येणार आहेत, मंत्री येणार आहेत म्हणून तिथे व्यवस्था अतिशय चांगली केली होती. आणि एक स्त्री जिला गर्भधारण झाली होती आणि अशी स्त्री त्या ठिकाणी काम करत होती. तर बाबासाहेबांनी तिला विचारलं की तुम्हाला गर्भधारणा होऊन किती दिवस झाले आहेत. तर ती सांगते की मला 7 महिने पूर्ण झाले. म्हणजे खऱ्या अर्थानं असे महिने पूर्ण झाले आहेत. अशा अवस्थेमध्ये ती त्या खदानीमध्ये जाते आणि आपलं काम करते. तर बाबासाहेबांना वाटलं की मी पण त्या खदानीत जावं, त्या कोळशाच्या खाणीत जावं. आणि मग बाबासाहेब म्हणाले की मला खाली जायचं आहे. तर तिथले सर्व लोक जे होते तर ते म्हणले की नाही साहेब तुम्ही जाऊ नका. तर बाबासाहेबांनी हट्ट केला, नाही म्हणे मला जायचंच आहे, बघायचंच आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये पाहायला मिळतं की बाबासाहेब जसंही खाली जातात तर जसं जसं खाली जातात ती खाणी 500 फूट खोल असतात. तेव्हा कुठे कोळसा मिळतो आणि तेवढ्या खाली गेल्यानंतर खालून वर येत असताना किंवा खालून वर आल्यानंतर बाबासाहेब सांगतात की मी खाली जसं गेलो तसं माझा जसं जसं खाली जात होतो तसं तसं श्वास माझा ऑक्सिजन लेवल कमी होत होती, ऑक्सिजन मिळत नव्हता. तर ते म्हणाले की बाबासाहेब हे तुमच्या सोबतच नाही, जे कोणी खाली जाईल त्यांच्यासोबत हे असं घडतं. असं म्हटल्यानंतर बाबासाहेब म्हणाले की ही जी महिला आहे जिला गर्भधारण झाली आहे तर या स्त्रीला किती गरज आहे ऑक्सिजनची. कारण तिचा जीव नाही तर तिच्या जीवासोबत सोबत दुसरा एक जीव त्या ऑक्सिजन वरती जिवंत आहे. अशा स्त्रियांना तुम्ही कामावर ठेवता आणि त्यांना परत म्हणता की खाली गेल्यानंतर ऑक्सिजन कमी होतो. मी म्हणजे मंत्री असल्यामुळे तुम्ही माझी काळजी घेत होता, तुम्हाला वाटत होतं की तुम्ही जायला नाही पाहिजे. जसा माझा जीव आहे तसा या स्त्रीचा आणि हिच्या बाळाचा तसा जीव आहे ना. आणि मग बाबासाहेबांनी लगेच कायदा केला. कायदा मंत्री होते, कामगार मंत्री होते, मजूर मंत्री होते, अनेक पद बाबासाहेबांना प्राप्त झाले त्यांच्या विद्वत्तेच्या बळावरती. आपण पाहतो की कायदा केला. काय सांगितलं की साधारणपणे म्हणजे डिलिव्हरीच्या 3 महिने अगोदर आणि नंतर 3 महिने, जसं 6 महिने 6 महिन्याची सुट्टी त्यांना मिळेल, तेही पगारी, म्हणजे बिनपगारी नाही. बाबासाहेबांनी ही जी गोष्ट केली तर ही केवळ बौद्ध स्त्रीसाठी केली नाही. म्हणून मी म्हणालो की स्त्रियावरती बाबासाहेबांचे सर्वात मोठे उपकार आहेत. आणि जर या भारतातल्या स्त्रियांनी ही गोष्ट लक्षात घेतली की अशा प्रकारची म्हणजे तरतूद केल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ घेता येतो. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी पुढेही काही गोष्टी केलेल्या पाहायला मिळतात. बाबासाहेब पुढे सांगतात की जर समजा तान्ह बाळ असेल तर तान्ह बाळ असताना तान्ह्या बाळाला म्हणजे खऱ्या अर्थानं दुधाची गरज असते, म्हणजे आईची गरज असते. तर दिवसातून किमान जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं 5 ते 7 वेळेचं वर्णन केलं आहे की तेव्हा तेव्हा त्या आईला बाळापाशी जाता
आलं पाहिजे. हे कायद्याने केलं आणि ती जर महिला काम करत असेल आणि तिचं बाळ जर समजा एकटं असेल तर त्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी ही संबंधित कंपनीवाल्याने किंवा संबंधित त्या प्रशासनाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि म्हणून की काय माहित नाही, तुम्हाला आता पाहायला मिळतं की पाळणा घर ही जी संकल्पना आहे ही बाबासाहेबांनी म्हणाली. म्हणजे एखाद्या स्त्रीला ह्या गोष्टी मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले. आणि म्हणून मला वारंवार आठवण होते किंवा जाणीव होते की स्मरण होते की सांगावंसं वाटतं की बाबासाहेबांनी एवढे मोठे उपकार स्त्रियांवरती केले. बाकीच्या वरती तर केलेतच, पण विशेष करून स्त्रियांवरती ह्या गोष्टी केलेल्या आहेत. ते ह्या गोष्टी स्मरणात याव्यात, आठवणीत याव्यात आणि एका मातेने हे स्मरण ठेवावं, आठवण ठेवावी आणि त्या उपकाराची जाणीव म्हणून आपल्या येणाऱ्या संततीवरती ती संस्कार टाकावे. तुम्हाला पुढे पाहायला मिळतं, जसं साधी गोष्ट आहे, आपण पाहतो बाबासाहेबांनी कायद्यामध्ये तरतूद करताना केस सांगितली. पुढे जाऊन आपण पाहायला मिळतं की जसा मुलगा आहे त्या काळामध्ये फार मोठी विचित्र परिस्थिती होती. आता कदाचित थोडस काही लोकांना समजतं किंवा सायन्स नावाची गोष्ट आली किंवा खऱ्या अर्थाने सिच्युएशन चेंज झाली, कल्चर चेंज झालं म्हणून माहित नाही, परंतु त्या काळामध्ये मुलीला गौण मानलं जायचं. जसं मी कधी कधी सांगताना सांगतो, म्हणजे बाबासाहेबांनी जे सांगितलं त्या गोष्टी थोड्याशा स्पष्ट करून सांगताना लक्षात येतं की असं म्हटलं आहे की बाबासाहेब तेव्हा सांगतात की मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. जसं मुलांना महत्व दिलं जातं तसंच मुलीला दिलं पाहिजे. परंतु आपण पाहतो की आजही ती जी गोष्ट आहे तर ती गोष्ट पूर्णपणे लागू झालेली दिसत नाही. आजही आपण मुलीला कमी लेखतो आणि मुलांना श्रेष्ठ लेखतो. जसं बाबासाहेबांनी सांगितलं की वडिलांच्या संपत्तीमध्ये जसा मुलांचा अधिकार आहे तेवढ्या प्रमाणात मुलींचा सुद्धा अधिकार आहे. आता तो कायदा झालाय. म्हणजे अशा प्रकारे म्हटलं आहे की जर समजा, जसं मी सांगताना सांगतो की सहजपणे की आजही आपण पाहतो घरामध्ये जर समजा साधी गोष्ट आहे, रात्रीची भाकर उरली असेल, भाजी उरली असेल आणि ती जर समजा द्यायची असेल तर ती कोणाला दिली जाते? अगदी एक तर ती आई खाईल, नाही तर सून खाईल, नाही तर बहीण खाईल आणि ह्या व्यतिरिक्त नसेल तर मग पोरगी खाईल. जे साधारणपणे असं म्हटलं जातं की इथे समानता, इक्वॅलिटी जी गोष्ट आहे ही समजून घेण्याची गरजेची आहे. ही समानता आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. जसं पहा साधी गोष्ट आहे, तुम्हाला माहित नसेल कदाचित किंवा असेल नाही, काही लोक काही दिवस पर्यंत महिलांच्या हाताचं भोजन करत नाही. म्हणजे त्यांना ह्या गोष्टी वाटतात की ते भोजन करत नाही, ते त्यांना तुच्छ मानतात किंवा गलिच्छ मानतात. बाबासाहेबांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं तुम्हाला असा भेदभाव करण्याचा अधिकार नाही. म्हणजे त्यांच्या घरातले लोक त्यांना तुच्छ मानतात आणि हे म्हणजे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना कधीच सहन झालं नाही. आणि बाबासाहेबांनी तरतूद केली की तुम्हाला मुलगा आणि मुलगीमध्ये भेद करता येणार नाही. ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट संपूर्ण भारतातील स्त्रियांना लागू आहे. आणि म्हणून संपूर्ण भारतातल्या स्त्रियांनी लक्ष ठेवलं पाहिजे की ही किमया बाबासाहेबांमुळे आहे. मला मेडिकल रजा मिळते, मला खऱ्या अर्थानं डिलिव्हरी बिफोर आणि आफ्टर दोन वेळेसची जी रजा आहे तर ती पगारी रजा मिळते, ती बाबासाहेबांची किमया आहे. पुढे जर आपण पाहतो तर खऱ्या अर्थाने समान वेतन नावाची गोष्ट आपण पाहतो. आजही आपण पाहत असतात बाबासाहेब म्हणून म्हणाले की शिका. म्हणजे इथे तो प्रसंग येतो की शिका म्हणताना सांगताना बाबासाहेब म्हणाले की उपाशी राहिलं तरी चालेल पण तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे त्याचा बेनिफिट काय आहे इथे लक्षात येतं की बाबासाहेब म्हणाले की तुम्ही
काही जरी झालं तर शिक्षणाला मागे पुढे पाहिलं नाही पाहिजे, कारण समान वेतन हे लक्षात येतं. एखादा शिकलेला व्यक्ती, समजा उदाहरणार्थ तुम्हाला कळेल या शब्द सांगतो की एखादा शिकून एखादा व्यक्ती शिक्षक झाला, टीचर झाला, आणि तशाच प्रकारची शिकून दुसरी एक स्त्री शिक्षिका झाली, टीचर झाली, तर त्या दोघांचंही वेतन जे आहे ते समान आहे. हे कशामुळं? भारतीय संविधानामध्ये सांगितलेल्या तरतुदीमुळे. हे भारतीय संविधानामुळे, हे त्यामुळे बाबासाहेब म्हणाले की हे संविधानाचं बेनिफिट आहे. पण ते जर तुम्ही थोडंच लक्षात घ्या, ते जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मध्ये गेलात, म्हणजे खऱ्या अर्थानं प्रायव्हेट सेक्टर मध्ये गेलात ना, तर स्त्रियांचं वेतन आणि पुरुषांचं वेतन हे समान नाही. मग स्त्रियांचं, जसं आपण साधी गोष्ट आहे, इथे छोट्याशा कंपनीत कामाला गेलात किंवा कधी कधी शेतात कामाला गेलात मजूर म्हणून, तर मजूर म्हणून गेल्यानंतर स्त्रियांना वेतन जर समजा 100 रुपये असेल तर पुरुषांना वेतन हे 200 रुपये असतं. म्हणजे स्त्रियांपेक्षा डबल असतं. कुठे? प्रायव्हेट सेक्टरला. पण ते जर तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे गेलात, मग ते कोणत्याही जातीची स्त्री असू द्या, अगदी तिला तिथे समान अधिकार मिळतो. एवढंच कशाला? समान अधिकार म्हणण्यापेक्षा अधिक अधिकार मिळतो जर तिने ठरवलं, जर तिने तशा गोष्टी केल्या. जर समजा तुम्हाला माहित असेल, गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये बाबासाहेब म्हणून म्हणले होते की कधीही देशामधील संपत्ती ही प्रायव्हेट असू नये. आपण पाहतो आता बऱ्याच लोकांना प्रायव्हेट गोष्टीचं फार आकर्षण आहे. ते असावं की नसावं हा तुमचा प्रश्न आहे. जसं प्रायव्हेट स्कूलचं, बाबासाहेब म्हणाले की स्कूल हे शिक्षण हे म्हणजे देशाची गोष्ट आहे, म्हणजे देशानं देण्याचं काम आहे, सरकारनं देण्याचं काम आहे. कारण तिथे तुम्हाला तशा प्रकारचा बेनिफिट मिळेल, फायदा मिळेल. परंतु आपण पाहतो आज की खऱ्या अर्थानं जे प्रायव्हेट सेक्टरला असतात तर त्या लोकांना ह्या गोष्टी जाणीव होतात. जसं बघा, साधी गोष्ट आहे, तुम्हाला आणखी कळवून सांगतो की जर समजा एखादा व्यक्ती आपल्या धनाच्या बलानं डॉक्टर व्हायचा विचार करत असेल, तर एम्स नावाची संस्था आपण पाहतो की दिल्ली या ठिकाणी आहे, एम्स कॉलेज. तर त्या ठिकाणी जर समजा एखाद्या सामान्य व्यक्तीचा मुलगा तिथे ऍडमिशन घेत असेल, त्यांच्या क्वालिटीनुसार तो ऍडमिशन तिथे घेत असेल, तर त्याला तिथे फक्त 5,000 रुपये फी लागते. पण जर एखादा व्यक्ती बाहेर प्रायव्हेट कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेत असेल एमबीबीएस, तर त्याला एका म्हणजे जिथे पूर्ण 5 वर्षापर्यंत 5,000 रुपये लागतात, इथे प्रायव्हेट कॉलेजला एका वर्षाला 5 लाख रुपये लागतात. ते पण कमी सांगितले, म्हणजे यापेक्षा जास्त लागतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की साधारणपणे की ही जी शिक्षणाची गोष्ट आली तर लक्षात घेण्यासारखी आहे की बाबासाहेब म्हणाले, म्हणून बाबासाहेब सांगतात की ज्या परिवारामध्ये स्त्रिया शिक्षित आहेत त्या परिवाराची अधोगती कधी होणार नाही. बाबासाहेब शिक्षणाविषयी सांगताना सांगत होते की ज्या परिवारामध्ये स्त्रिया शिक्षित आहेत, सोबत सोबत शीलवान आहेत, तर त्या समाजाची कोणी हानी करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं होतं की स्त्रियावरती हे उपकार बाबासाहेबांचे आहेत. बाबासाहेब म्हणाले की साधारणपणे तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला आता स्वातंत्र्य आहे. जसं तुम्हाला मी सांगता एक गोष्ट सांगू लागलो की स्त्रियांना जसं गव्हर्नमेंटच्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, तर गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये तुम्हाला नाईट ड्युटी करण्याची गरज नाही, हे कायदा नाही. पण तुम्ही कंपनीमध्ये प्रायव्हेटला गेलात ना, तुम्हाला तशी परमिशन नाही, तुम्हाला तिथे तशा प्रकारचं म्हणजे अधिकारच नाही की तुम्ही नाईट ड्युटी करावी की नाही, तुम्हाला ते करावंच लागेल. म्हणून बाबासाहेबांचे उपकार मी म्हणालो की स्त्रियावरती जास्त आहेत. तर त्याचं कारण हे आहे की बघा, साधारणपणे आई वडिलांना असं वाटतं की आपली मुलगी 5-7 वाजले की आपल्या घरी आली पाहिजे,
तर ती कोणत्याही आईवडिलाला वाटते. बाबासाहेब हे फक्त एका मुलीचा विचार करत नाही, एका स्त्रीचा विचार करत नाही, तर बाबासाहेब या भारतातल्या प्रत्येक स्त्रीचा विचार करतात आणि सांगतात की प्रत्येक स्त्रीला नाईटला कामाला तुम्हाला बोलवता येणार नाही. जसं पुढे जाऊन सांगताना सांगितलं की 14 वर्षापर्यंत, साधारणपणे 14 वर्षापर्यंत जी सांगितली गोष्ट आहे की सक्तीचं शिक्षण, म्हणजे 14 वर्षापर्यंत प्रत्येकाला फ्री मध्ये मोफत शिक्षण देण्यात यावं अशा प्रकारची कलम आहे. म्हणजे 45 नुसार, कलम 45 नुसार प्रत्येकाला कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, वंशाचा कसाही व्यक्ती असेल तर त्यांना म्हणजे 14 वर्षापर्यंत त्या मुलांना शिक्षण फ्री मध्ये द्यावं असं बाबासाहेबांनी तरतूद केली. मग मुलगी असो का मुलगा असो, मग गरीब असो का श्रीमंत असो. तर ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की याच कारणाने बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपण पाहतो की आमच्या कितीतरी स्त्रिया ज्यांना घरातून बाहेर जाता येत नव्हतं ते खऱ्या अर्थाने आज या देशाचे राजकर्ते किंवा देशाला सांभाळणारे, देशाचं रक्षण करणारे, देशाला सर्वांगीण प्रगती पथावर नेणारे जर कोणी झाले असतील तर स्त्री आहे. आपण पाहतो या देशाची राष्ट्रपती बनण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. जर बाबासाहेबांचं संविधान नसतं तर या देशातली स्त्री कधीच राष्ट्रपती झाली होऊ शकली नसती. या देशाचा पंतप्रधान म्हणजे खऱ्या अर्थानं प्राईम मिनिस्टर होण्याचा अधिकार स्त्रियांना कधीच प्राप्त झाला नसता. ते बाबासाहेबांच्या संविधानाने झाला आहे. भलेही ती बौद्ध स्त्री जर होत नसेल तरी सुद्धा जी कोणती स्त्री होत असेल ना प्राईम मिनिस्टर, तर ती तिच्या वंशामुळे, तिच्या संपत्तीमुळे, तिच्या कुळामुळे होत नाही, तर भारताच्या संविधानामुळे म्हणजेच बाबासाहेबांच्या संविधानामुळे, बाबासाहेबांमुळे होते. म्हणजे ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण पाहतो की ह्या गोष्टी जर स्त्रियांनी लक्षात घेतल्या आणि ही जी जयंती आहे या जयंतीच्या कालखंडामध्ये असं जर संकल्प केला की भलेही काही हो का न हो, आतापर्यंत जे झालं तर हरकत नाही, पण यानंतर पासून आता यापुढे तरी मी लक्षात ठेवेल की बाबासाहेबांनी सर्व देशाचा विचार करून ह्या गोष्टी केल्या, पण मी किमान माझ्याकडून किमान वर्षाला एका स्त्रीचा किंवा एका मुलीचा, एक मुलगी ही सर्व गोष्टीने परिपूर्ण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी मी पुरवेल आणि तिला एक सक्षम व्यक्ती बनवेल असा जर प्रयत्न केला तर मला वाटतं ही जयंती संपन्न करताना आपल्याला स्वाभिमानाने सांगता येईल किंवा आपल्याला आपल्या मनाला आपण प्रसन्न मनाने सांगू शकतो किंवा आपल्या छातीवरती आपण हात ठेवून सांगू शकतो की मी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा अनुयायी आहे, बाबासाहेबांचं लेकरू आहे. तर बऱ्याच वेळेस लोक बाबासाहेबांचं लेकरू म्हणून डान्स करतात. नक्की करा, तुम्हाला काही हरकत नाही, माझं काही त्याचं ऑब्जेक्शन नाही. बऱ्याच वेळेस मिरवणुका काढतात, तेही काढल्या पाहिजे, नक्की हरकत नाही. परंतु 14 एप्रिलच्या दिवशी फक्त त्यावेळेस फक्त मी बाबासाहेबांचा बच्चा हो, वरतून काय बघता, सामील व्हा, ह्या ज्या घोषणा दिल्या जातात तर त्या घोषणा देत असताना आपल्या मनाला विचारलं पाहिजे की मी खरंच आहे का, हे मी जर खरंच हे अशा प्रकारचं काम करतो का किंवा करते का. किंवा असं म्हटलं जातं, बाबासाहेबांनी पुढे जाऊन सांगताना सांगितलं की प्रत्येक बौद्ध व्यक्तीने बाबासाहेब काठमांडूला सांगतात की प्रत्येक बौद्ध व्यक्तीने सहपरिवार सहकुटुंब विहारात जावं रविवारी. बिलकुल असं म्हटलं आहे. बाबासाहेब म्हणाले की जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात तर त्या व्यक्तीने ह्या गोष्टी कराव्यात. मला असं वाटतं की साधारणपणे ही जयंती संपन्न करताना आपण लक्षात घ्यावं की किमान मी प्रत्येक रविवारी, जर मला विहारात जाणं शक्य नसेल तर मी प्रत्येक रविवारी घरातील प्रमुख या नात्याने किंवा घर प्रमुख, म्हणजे जसं म्हणतो की आपण होम मिनिस्टर, साधारणपणे म्हटलं जातं की घर मालकीन बाई, तर तशा प्रकारे
तो विचार करून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रविवारी किमान मी माझ्या घरामध्ये तरी का होईना प्रत्येकाला बसून मी बुद्धवचनाचा पाठ करेन. म्हणजे अशा प्रकारचं जर केलं तर मला वाटतं त्या ठिकाणी तुमचं संघटन निर्माण होईल, त्या ठिकाणी तुमची एकोपा निर्माण होईल, त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये एक प्रकारची चांगली भावना उत्पन्न होईल एकमेकाविषयी. असं म्हटलं जातं ना साधारणपणे की घरातील असो की देशातील असो कुठलेही प्रश्न मिटवायचे असतील तर एकत्र बसलं पाहिजे, एकत्र बसून विचार केला पाहिजे, म्हणजे ते सर्व प्रश्न मिटू शकतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की हे स्त्रियांचं काम आहे. असं खरं तर धार्मिक बाबतीमध्ये असो का कुठल्याही बाबतीत असो, शैक्षणिक बाबतीमध्ये असो, आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे, बाबासाहेबांच्या पुण्यामुळे स्त्रियांची सर्वांगीण प्रगती होत आहे, पुढे पुढे जात आहे. परंतु फार कमी असे आहेत की ते पुढे जात आहेत. म्हणजे टक्केवारीमध्ये मोजताना जर विचार केला तर अगदी 20% ही सर्व गोष्टी करतायत, 80% जे लोक आहेत, 80% स्त्रिया आहेत, ते आजही या गोष्टीपासून दूर आहेत. म्हणून जे काही 20% मध्ये आहेत, म्हणजे 20% जे लोक आहेत, 20% महिला ज्या सिटीमध्ये आल्या, शहरात आल्यात, पदावर आहेत, एखादी गोष्ट त्यांच्याकडे आहे, तर त्या गोष्टीचा उपयोग करून माझी भगिनी, भलेही ती आपल्या बौद्ध व्यक्तीच असावी, बौद्ध महिलाच असावी असं काही नाही, परंतु शक्य होईल तर अशी स्त्री आपण शोधली पाहिजे की जिला खऱ्या अर्थानं गरज आहे आणि तिची प्रगती करण्यासाठी मी सहाय्यभूत ठरेल. बाबासाहेब म्हणाले की देशाचा विचार करतात, आपण परिवाराचा करा, परिवारापासून सुरुवात करा. मला असं वाटतं असं जर केलं तर तुमची जयंती संपन्न करण्याचा खरा उद्देश सफल होईल. आणि बाबासाहेब सुद्धा या गोष्टीला पाहून प्रसन्न होते, कारण बाबासाहेबांना असं कधी वाटलंच नाही की मला माझ्या परिवारासाठी किंवा माझ्यासाठी मला काहीतरी प्राप्त करायचंय. म्हणजे बाबासाहेब सांगतात की मी जर ठरवलं असतं तर या जगामधील, म्हणजे या भारतामधील सर्वात धनवान व्यक्ती मी झालो असतो. मी जर ठरवलं असतं, मी जर थोडीशी लाचारी पत्करली असती तर मला या देशाचा पंतप्रधान होता आला असतो. मी जर ठरवलं असतं तर मी काही करू शकलो असतो, पण मला माझ्यासाठी पाहिजे नव्हतं, मला माझ्या समाजाचा उद्धार करायचा होता. आणि तो समाज, मला असं वाटतं आज आपण पाहतो की त्या समाजाची प्रगती होत आहे आणि काही प्रमाणात का होईना ती झाली आहे. आणि तशा प्रकारचा ही प्रगती पूर्णत्वास न्यायची असेल तर मला वाटतं ही जयंतीच्या निमित्तानं आपण संकल्प केला पाहिजे. आपण संकल्प केला पाहिजे की मी माझ्या घरामध्ये खऱ्या अर्थानं जे काही दिवस आहे तर तो पूर्ण दिवस जात असताना एकदा तरी का होईना, दिवसातून एकदा तरी का होईना, मी माझ्या मनाला विचारलं पाहिजे, बाबासाहेबांनी दिवसाचे 24 तासापैकी 18 तास या गोष्टीसाठी घालवले की माझ्या समाजाचं कसं कल्याण होईल. माझ्या समाजाचं बाबासाहेबांनी 18 तास 21 तास अभ्यास केला. कशासाठी? स्वतःसाठी नाही, समाजासाठी. मग मला असं वाटतं की आपण कमीत कमी 1 मिनिट तरी दररोज विचार केला पाहिजे. माझा 1 मिनिट मी माझ्या समाजासाठी, माझ्या परिवारासाठी मी देत असते तर माझ्या समाजासाठी मी दिला पाहिजे आणि माझ्या समाजाचा मी उद्धार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जसं बाबासाहेब सांगताना सांगू लागले की आपण ही उद्धार करण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करू शकतो. तर बाबासाहेब सांगितले की साधारणपणे 20% आपण आपल्या कमाईचा हिस्सा देऊ शकतो. ज्याला 20% देणं शक्य आहे, ज्याच्याकडे धन आहे त्याने 20% द्यावं, ज्याच्याकडे धन नाही त्याने 20% भेट द्यावं. जर समजा तुम्हाला बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर, नाही तर तुम्ही जर असा विचार नाही केला तर मला असं वाटतं की त्या जयंतीचा उत्सव आपण संपन्न करतो. आपण साधारणपणे या शहराचा विचार केला तर या शहरामध्ये जवळजवळ 3 लाख बौद्ध राहतात, 3 ते 4 लाख बौद्ध राहतात. मला असं वाटत नाही असा एखादा बौद्ध परिवार असेल या शहरात राहणारा, या शहरात राहणारा असा एखादा परिवार असेल त्या दिवशी कमीत कमी 1000 रुपयाचा खर्च करत असेल. बघा, विचार करा, एक व्यक्ती, एक परिवार साधारणपणे 1000 रुपयाचा खर्च करत नसेल असं होऊ शकत नाही.
कारण त्या दिवशी म्हणजे जयंतीच्या दिवशी साधारणपणे ड्रेस घेतला जातो, साधारणपणे ध्वज घेतला जातो, मिरवणुकीसाठी केलं जातं, काहीतरी गोड पदार्थ केला जातो किंवा कुठली तरी रॅली काढली जाते. एक व्यक्ती साधारणपणे 1000 रुपये खर्च करत असेल तर बघा 3 ते 4 लाख बौद्ध या शहरातले एवढा मोठा खर्च करतात आणि लाभ काय करतात? हे साधी गोष्ट आहे. एवढ्या खर्च करून सुद्धा जी प्रगती व्हायला पाहिजे किंवा जे लाभ व्हायला पाहिजे ते मला वाटतं होत नाही. बौद्ध व्यक्तीने हे लक्षात घ्यावं आणि यासाठी मी मुद्दाम सांगतो, वारंवार पुन्हा पुन्हा सांगतो की यामध्ये स्त्रियांचं फार मोठं योगदान आहे. बाबासाहेब म्हणतात की त्या स्त्रियांनी जर ठरवलं, एखाद्या स्त्रीने ठरवलं तर त्या घराचा पूर्णचा पूर्ण विकास ती करू शकते. आणि म्हणून आपण आजच्या या प्रसंगाला अनुसरून या जयंतीच्या निमित्ताने पूर्वसंध्येला ही धम्मपरिषद आयोजित केली. मला वाटतं ज्या ज्या स्त्रिया हे ऐकत असतील, तुम्ही बऱ्याच लोक असं म्हणाल की म्हणते आज स्त्रियावरतीच का बोलता. मला यासाठीच बोलायचं होतं, यासाठी सांगायचं होतं की ज्यांना काहीच महत्व नव्हतं त्यांना आज त्या स्त्रियांना बाबासाहेबांनी सर्वस्व बनवलं. ज्या बाबासाहेबांमुळे हे सर्वस्व बनवलं ना, तर त्या बाबासाहेबांचे उपकार म्हणून, जाणीव म्हणून आपण किमान काही गोष्टी कराव्यात. तुमच्याकडे ते करण्यासारखी गोष्ट आहे. कारण जसं सांगितलं जातं, भगवान बुद्ध पण सांगतात की साधारणपणे आईच्या जवळ बाळ जास्त वेळ राहतं. आईच्या जवळ म्हणजे आई कशी बोलते, जसं वर्णन करून सांगता एका ठिकाणी सांगितलं की लहान असताना बाळ 5 वर्षाचं होईपर्यंत आई कशी बोलते तसं बाळ बोलतं. आई कशी हसते तसं बाळ हसतं. आई कशी रडते तसं बाळ रडतं. आणि पुढे जर झालं तर झालं तर आई जशी भांडते तसं बाळ भांडतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की त्या कालखंडामध्ये आपण जर त्यांच्यावरती हे धार्मिक, शैक्षणिक आणि स्वाभिमानाचे संस्कार टाकले तर मला वाटतं हे काम तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलं तर तुमची उद्धार, तुमचा विकास, तुमची प्रगती, तुम्ही खरे बौद्ध व्यक्ती आहात असं दुसऱ्याकडून कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट घ्यायची गरज पडणार नाही. आणि म्हणून या गोष्टी आपण कराव्यात आणि आपला एक चांगला संकल्प करून आपल्या परिवाराचा, आपल्या स्वतःचा सर्वांगीण विकास करावा. शिक्षणामध्ये, समाजामध्ये, धार्मिक गोष्टीत, जे काही म्हणजे आर्थिक गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला ज्या ज्या गोष्टी करता येतात त्या कराव्यात आणि आपलं जीवन सुखी बनवावं. बाबासाहेबांची जयंती आपण पाहतो त्याप्रमाणे जगामध्ये संपन्न होते, ती अशीच संपन्न व्हावी. त्या संपन्न करताना मला सुद्धा स्वाभिमान वाटावा, मला सुद्धा अभिमान वाटावा, मला सुद्धा एक प्रकारचं सर्व स्वप्राप्त करता येईल अशा गोष्टी मिळाव्यात हा उद्देश समोर ठेवून आपण ही जयंतीमध्ये संकल्प करावा आणि आपली स्वतःची, आपल्या समाजाची, आपल्या देशाची कशी प्रगती होईल हे प्रयत्न आपण करत राहावेत एवढी मंगलमैत्री करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं जय मंगल हो, सर्वांचं कल्याण. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.